नमस्कार. श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज व्हिडिओमध्ये आपल्याला गुरुवारी गुरुचरित्रामधील हा अध्याय वाचायचा आहे. प्रेमळ भक्तांनो, गुरुचरित्राचं वाचन केल्यामुळे आपल्यावर जेवढा मोठा कर्जाचा डोंगर असेल तो या गुरुचरित्राच्या पठणाने कमी होणार आहे. हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कधी करायचा याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे प्रेमळ भक्तांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. बघा प्रेमळ भक्तांनो, आपण कितीही काम केलं, कितीही कष्ट केले, काही वेळेला आपल्याला कर्ज किंवा उसणं घ्यावेच लागते. काही वेळेला आपल्याला कर्जबाजारीसुद्धा व्हावं लागतं आणि काही वेळेला आपण जे कर्ज घेतो ते फेडणं मुश्किल होऊन जातं किंवा ते मिटतही नसतं. तर मग आता अशा वेळेला अशांनी हा उपाय तुम्ही करायचा आहे. तुम्ही गुरुवारी गुरुचरित्राचा हा अध्याय नक्कीच वाचायचा आहे. परंतु हा अध्याय वाचण्याचे सुद्धा काही नियम आहेत. ते नियम तुम्हाला आधी नीट समजून घेणे गरजेचं आहे. तर ते नियम कोणते आहेत आपण या व्हिडिओमध्ये आता सध्या बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कुठे स्किप करू नका. गुरुचरित्रामधील हा अध्याय, या अध्यायाचं पठण केल्यानंतर आपल्याला का जर पैशाची तंगी असेल, आपण कर्जबाजारी झालेलो असेल किंवा आपण ज्या व्यवसायामध्ये काम करत आहोत तो व्यवसाय बंद पडला असेल, ठप्प झाला असेल, खूप अभ्यास करूनही नोकरी मिळत नसेल, तर या सर्व गोष्टीसाठी तर या अध्यायाचं पठण आपण दररोज करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या डोक्यावरील जे कर्ज आहे तर तुम्हाला हा उपाय 11 गुरुवार करावा लागेल. साक्षात दत्त निवास असलेला हा वृक्ष म्हणून औदुंबराची ओळख आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली श्री दत्तात्रयांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण विष्णू प्रभूंनी औदुंबराला आशीर्वाद दिलेला आहे की या वृक्षाला सदैव फळं येत राहतील. तसेच या झाडाच्या भक्तीने व पूजन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मीचे पापे नष्ट होतात व आपल्याला फलित इच्छा प्राप्ती होते. जर आपल्याला सातत्याने व्यवसायामध्ये नुकसान होत असेल, सतत कर्ज घेण्याची गरज पडत असेल, दुकानात नोकरीत यश मिळत नसेल किंवा आपला व्यवसाय बुडाला असेल किंवा आपण स्वतःला संपवण्याचा विचार करत असाल, तर श्री गुरूंवर संपूर्ण विश्वास ठेवून गुरुचरित्राच्या 8व्या अध्यायाचे नित्यपठण केले पाहिजे. खूप कमी वेळेमध्ये तुम्हाला याची प्रचिती नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सर्व त्रासातून, सर्व संकटातून, सर्व अडचणीमधून सुटका होईल. जर तुमच्यावरती खूप मोठे कर्जाचा डोंगर असेल, कितीही काही करून तुमचा कर्जाचा डोंगर कमी होत नसेल, खूप प्रयत्न केले तरी तुमच्या डोक्यावरील कर्ज कमी होत नसेल, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता तुम्हाला हा उपाय दर गुरुवारी करायचा आहे. औदुंबराच्या झाड हे तुम्हाला तर माहिती असेलच. तुमच्या आजूबाजूला घरात शेजारी किंवा स्वामींच्या मंदिरात किंवा दत्तांच्या मंदिरात हा औदुंबराचं झाड तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली किंवा त्या झाडाजवळ जाणं गरजेचे आहे. तिथे गेल्यानंतर औदुंबराच्या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे. औदुंबराच्या झाडाला तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे. तुम्हाला त्याला धूप दीप लावायचा आहे. फुलं हार अर्पण करायचा आहे. अक्षदा अर्पण करून तुम्हाला औदुंबराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे. ज्या गुरुवारपासून तुम्ही हा उपाय करणार आहात, पहिल्या गुरुवारी तुम्हाला हा संकल्प सोडायचा आहे. संकल्प अगदी एकदम सोपा आहे, सरळ भाषेत आहे, तुम्हाला समजेल अशा
भाषेमध्ये हा संकल्प आहे। मला संकल्प बोलायचा आहे, हे दत्तगुरू महाराज, हे स्वामी श्री समर्थ महाराज, मी आजपासनं 11 गुरुवार तुमची ही सेवा करणार आहे। मी माझ्या कर्जाचा डोंगर कमी व्हावा किंवा माझ्या आयुष्यातील जे इतर माझे व्यवसाय ठप्प झालेत किंवा मला शिक्षणाची अडचण आहे, मला खूप आयुष्यात अडचणी येतात, या सर्व संकटातून मला मुक्त कर। यासाठी मी तुमची 11 गुरुवार अगदी मनोभावाने सेवा करणार आहे। हे स्वामीराया, तुम्ही मला या कर्जातनं लवकर मुक्त करा, या सर्व अडचणीमधून तुम्ही मला मुक्त करा, अशी प्रार्थना तुम्हाला बोलायची आहे। आणि हा उपाय तुम्हाला 11 गुरुवारपर्यंत करावा लागेल। औदुंबराच्या झाडाजवळ जाऊनच करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? गुरुचरित्रामधील 18वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे। तर यासाठी तुम्हाला गुरुचरित्रातील ग्रंथ घेऊन जायची गरज नाही, तर तुम्हाला ते 18व्या अध्यायातील स्वतंत्र पुस्तक उपलब्ध होईल व तुम्ही ते स्वतंत्र पुस्तक घेऊन तिथं जायचं आहे आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे। तुम्ही पहिल्या गुरुवारी औदुंबराच्या झाडाखाली गेल्यानंतर या पद्धतीने पूजाविधी करायची आहे। त्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ बसून हा 18वा अध्याय वाचायचा आहे आणि हा अध्याय तुम्हाला 11 वेळा पठण करायचा आहे। बघा प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला ही सेवा 11 गुरुवार करायची आहे आणि 11 गुरुवार तुम्हाला 11 वेळा या अध्यायाचं पठण करायचं आहे। म्हणजे एका गुरुवारी तुम्हाला 11 वेळा एका अध्यायाचं पठण करायचं आहे। पठण करताना तुम्ही सोबत आसन घेऊन जायचं आहे आणि आसनावरती बसून या 18व्या अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे। कारण तुम्ही जर कुठली सेवा करत असाल, कुठली देवपूजा करत असाल आणि तुम्ही जर खाली आसन घेतलं नसेल, तर तुम्ही जी केलेली सेवा आहे ती पूर्ण आपल्या धरणी मातेला अर्पण होऊन जाते। त्यामुळे तुम्ही औदुंबराच्या झाडाजवळ जाताना अध्यायाचं वाचन करताना नक्कीच आसन घेऊन जाऊन त्यावरती बसून हा संकल्प सोडायचा आहे, हा अध्याय बोलायचा आहे आणि आसनावरती बसून हा 11 वेळा अध्याय बोलायचा आहे। सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला श्री दत्तगुरूंना, श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि माझी ही सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, मला सर्व संकटातून मुक्त कर, ही प्रार्थना तुम्हाला श्री स्वामीचरणी आणि श्री दत्तचरणी करायची आहे। 11 गुरुवार हा उपाय तुम्ही जर करून पाहिला तर तुमच्या आयुष्यात कधीही कर्ज घेण्याची तुम्हाला वेळ येणार नाही। तुमचा व्यवसाय इतका चालेल की तुम्ही खूप श्रीमंत व्हाल। तुम्हाला नोकरी धावत तुमच्या घरी येईल। सर्व उपाय तुम्ही करून बघाच आणि बघा श्री स्वामी समर्थांची प्रचिती तुम्हाला नक्कीच जाणवेल। चला तर मग भक्तांनो, हा उपाय तुम्ही दर 11 गुरुवारी नक्कीच करावा। तुम्ही करत असलेल्या कष्टाला फळ मिळण्यासाठी ह्या तुम्हाला सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे। प्रेमळ भक्तांनो, आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनचं बटन नक्कीच दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। जय श्री स्वामी समर्थ।